रामकृष्ण हरी. आजचा विषय आहे देशासाठी लढणारा योद्धा. 1 नोव्हेंबर 1947 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळील पेठ या गावात एक गरीब शेतकरी कुटुंबात मुरलीचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुरलीला कुस्तीचा शौक होता, पण गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुढे पूर्ण करता आला नाही. पण याच कुस्तीच्या जोरावर मिळविलेल्या शरीरयष्टीमुळे तो वयाच्या 17व्या वर्षी सैन्यात भरती झाला. भरती झाल्यावर लगेचच खेळातील प्रावीण्य पाहून 1964 साली जपानमधील टोकियोत झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मुरलीला मिळाली. सैन्यात राहून खेळात नावलौकिक मिळवल्याची त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली होती. पण त्यातच 1965 साली भारत-पाक युद्ध सुरू झाले. या युद्धात मुरलीचा प्रत्यक्ष सहभाग होता. काश्मीरमध्ये तैनात असताना पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यात मुरली गंभीर जखमी झाला. एका डोंगरावर पोझिशनला असताना डोक्यात आणि पाठीत गोळी लागली. देशासाठी लढताना त्याने आपल्या शरीरावर अशा 9 गोळ्या झेलल्या. बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर त्यानंतर एका ट्रकने त्याचा पाय चिरडला. मुरलीवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्याचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू झाला. कोमात असताना 2 वर्षाच्या संघर्षानंतर त्याला शुद्ध आली. परंतु कमरेखालचे शरीर लुळे पडल्याने पुढील आयुष्य त्याला चाकाच्या खुर्चीवरच बसून काढावे लागणार होते. प्रसंग बाका होता. जीव वाचला होता, पण कमरेखाली जीवच नव्हता. याही परिस्थितीत खिलाडू वृत्तीच्या मुरलीने एका मोठा अपघात पचवलाच. परिस्थितीवर मात करून व्हीलचेअरवर बसून फिरू लागला, व्यायाम करू लागला. पायातील गेलेला जीव त्याने परत आणला आणि स्वतःला अपंगासाठीच्या क्रीडा स्पर्धांसाठी तयार करू लागला. वेटलिफ्टिंग, गोळाफेक, भालाफेक, नेमबाजी आदी विविध स्पर्धात सहभागी होऊन यश मिळवू लागला. हाँगकाँग, ब्रिटन, कॅनडा, जपान, अमेरिका आदी विविध देशांतील अपंगासाठीच्या क्रीडा स्पर्धात त्याने भाग घेतला आणि पदकांची अक्षरशः लयलूट केली. 1969 साली अपंगाच्या जलतरण स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवल्याने इंग्लंडच्या राणीकडून त्याचा सन्मान झाला. 1972 साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मुरलीने भारताला पहिलं सुवर्ण पदक, तेही विश्वविक्रमासहित पटकून दिलं. अशी कामगिरी करणारा मुरली म्हणजेच मुरलीकांत पेटकर होय. आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 127 सुवर्ण पदक तर 154 रौप्य पदक त्यांनी पटकावले आहेत.